सुंदर टीव्हीनं सादर करीत आहोत. रोहन पेडणेकर, प्रकाश योजना, धनंजय पाटील, संगीत राम रोहन, नेपथ्य सुशील राहटे, रंगमंच व्यवस्थापन अंतर्गत सादर करीत आहोत. दुसऱ्यांच्या वेदना इथे विकत घेण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. हा, पण या वेदना जेव्हा स्वतःकडे येतात ना तेव्हा त्याचं मूल्य खऱ्या अर्थाने कळतं. कारण ते विकत घ्यायला कोणीच तयार नसतं. म्हणजे काय ते फुकटचं दुखणं असतं. अरे वा 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 वा, या बंदिस्त अवस्थेतही शब्दांची जुळवणी करणं जमते. विकतचं फुकटचं. हो
तुम्ही फुकटचं काही बरवू नका. मुद्द्याचं काय ते बोला. तर मुद्दा हा की माझ्या रत्नाने, म्हणजे रत्न म्हणजे माझ्या मुलीचं नाव आहे, म्हणजे बारशाला तिचं नाव आम्ही रत्नप्रभा ठेवलेलं, पण आम्ही असं तिला तर तिने एक नवीन नियम लागू केला. वृद्धांना आणि अपंगांना पाणी भरण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. मग त्यानंतर जोगळेकरांना प्रथम आणि नियमित पाणी मिळू लागले. हा पाण्याचा त्रास काही दिवसांपुरताच होता म्हणा. आपण जोगळेकरांना रत्नाने मदत केली म्हणून सोसायटीतील कित्येक जणांचं कशा ना कशा प्रकारे त्रास देण्याचं सत्र सुरूच. हेच मला अगदी हेच म्हणायचं. काय हेच? तुमची मुलगी पत्रकार, अन्यायाविरुद्ध लढणारी, मग तिनेच कोणाला तरी असा न्याय मिळवून दिला असेल आणि दुसरा सूड म्हणून तुम्हाला त्रास देत असेल आणि म्हणून त्यांनी तुम्हाला इथे असं बंदी करून ठेवलं असेल, असंही असू शकतं ना. तुम्ही सीआयडी मध्ये आहात का? नाही, मग ती सोनी चॅनलवर सीआयडी सिरियल लागते बघा, त्याचे उत्तम लेखक होऊ शकतात. कुछ तो गडबडे बदले की भावना दया दरवाजा तोड दो. छान 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 तर्क लावला. पण तिच्या प्रोफेशन मध्ये मला का म्हणून धरतील? ज्याने त्याने आपल्या कर्माची फळं भोगावी. पण हा, अन्यायाविरुद्ध लढत असताना माझा मृत्यू जर माझ्या मुलीच्या चांगुलपणाच्या कृत्यामुळे होत असेल ना, तर उलट अभिमान वाटेल मला असा मृत्यूला कवटाळायला. त्यात कसला अभिमान? अरे खुद के लिए जीना यहाँ आसान है रे, पर दूसरों के लिए मरने वाला नसीबवान है. अरे माणसाला कसं स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी मरावं. मला पुतळे नको कोणी बांधावे, पण या गर्दीत नाव कोणीतरी पुन्हा पुन्हा टिकवा. आणि का वाटून राहिले या बापाला अभिमान? मी जर ढाल होऊन माझ्या मुलीवर होणारा वार झेलत असेल आणि त्यात जर तिचा मृत्यू टळत असेल तरी या बापाला अभिमान नाही वाटणार का रे? की माझी मुलगी अजूनही अन्यायाविरुद्ध लढणार आहे. तयार आहे मी मृत्यूला सामोरं जाय. आपण किती मेलोय हे आपल्या अंतयात्रेत आलेल्या गर्दीत किरडीवरूनच मागे डोकावून पाहायला. आणि नसेल गर्दीमुळे तर सरणावर निमूटपणे जाऊन झोपायला. हो मी तयार आहे मृत्यूला सामोरं जाय. माझ्यासाठी रडणाऱ्या खऱ्या आसवांसह दुःखाचं आव आणून सांत्वन करणाऱ्या चेहऱ्यांना पाहायला. आणि बाबा म्हणून हंबरडा फोडतात तिरडीवरूनच मागे डोकवायला. तयार आहे मी त्या मृत्यूला सामोरं जाय. या मारा मारा. आणि अशा गाड्यासारखे लपून काय बसलात? तुमची ती गजलेली तलवार माझ्या छातीला नाही वेळू जगात. अरे वाय झाला म्हणून काय झालं? अजूनही प्रचंड आत्मविश्वासाने आणि हिमतीने भरली तुमच्या सुखी पोकळ नाही. या या मारा मला मारा मारा. कसं कुणी इतक्या सहज मरण स्वीकारायला तयार होऊ शकतं? ती स्वतःची काही चूक नसताना कुणीतरी केलेली चूक म्हणजे तिच्या कृत्याची शिक्षा यांना का मिळावी? मला तर भीती वाटते. मला नाही मरायचं, मला नाही मरायचं, मला जगायचं जगायचं. माझ्या घरच्यांसाठी, माझ्या स्वप्नांसाठी मला जगायचं. अरे आता कुठे खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात झाली आहे माझ्या आयुष्याला आणि इतक्या सहजासहजी मी माझे प्राण का सोडू? जन्म आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे, पण या दोन बिंदूंमधला अवर्णीय प्रवास मला अनुभवायचा. या प्रवासाच्या मधल्या टप्प्यावरच मला पूर्णविराम नाही द्यायचा. मला माझ्या इच्छा आकांक्षांच्या झोपाळ्यात झुलायचंय, मनसोक्त आनंद लुटायचा. पण इथे सप्रेंना मात्र त्यांचं जगणंच नकोसं झालं. अरे पण त्यांना मारायचं तर मरू दे ना. त्यांनी घेतली आहे त्यांची रिटायरमेंट पेन्शन अँड ऑल. माझं आता कुठे बँकेत खातं उघडलं, पासबुकचं साधं पहिलं पानही भरलं नसेल आणि यांनी यांच्या घरात पासबुकांची अख्खी लायब्ररी तयार केली असेल. मला नाही म्हणायचं, मला जगायचं जगायचं.
ते सुद्धा ही कटकट. कोण मी? नाहीये, वाचतंय ते. आमच्या बिल्डिंग शेजारी अशी रोजचीच कटकट आहे. राशीला चिकटली वाटतं माझ्या. जाऊ दे रे. जेव्हा काहीतरी नवं निर्माण करायचं असतं ना तेव्हा आधी खोदावं लागतं, सिमेंटचा भरणा करावा लागतो. वरच्यावर ठेवलं ना हवेने उडून जाईल. अरे तू तुझ्या घरच्यांविषयी अजून काही बोलला नाहीयेस. त्यापेक्षा आपली इथून सुटका कशी होईल याचा प्रयत्न करूया का आपण? त्याबद्दल बोललेलं मला जास्त आवडेल. अरे पण अशा या बंदी अवस्थेत आपल्याला शक्य असणाऱ्या गोष्टीच आपण करू शकतो ना. तसं या बांधलेल्या अवस्थेत अजून आपण काय करणार? या बांधलेल्या रात्री, या बांधलेल्या खुर्चीवर आपण आपल्या उराशी असलेल्या शब्दांचं गाठोडं तरी मोकळं करूया. नशीब वेदना आणि भावनांना बंदी करता येत नाही, निदान त्या तरी मोकळ्या आहेत रे. मग त्यांना तरी बोलू दे एकमेकांची. अपेक्षा तुमच्या फारच आहेत सप्रे काका, पण तुमच्या भावना आणि वेदनांचा झरा मी माझ्या मनाच्या उंजळीत नाही धरू शकतो, कारण ही उंजळ आधीच भरलेली आहे. मग ही भरलेली उंजळ रिकामी तरी करू शकतोस. कशाला पुन्हा जखम उचकावून काढताय? कारण जखम भरली तरी त्याची सल निघत नाही, त्याची खूण तशीच राहते. मग ती जखम घडलेल्या प्रसंगांचा आपण वेध घ्यायला लागतो. नजरेसमोर घटनेचा क्रम अगदी तसाच्या तसा उभा राहतो. मग आपणच रंगवलेलं पात्र एखाद्या कोनाड्यात उभ्या असलेल्या बघ्यांसारखं आपणच बघत राहतो. कारण तो रंगवलेला अपयशी पात्र आपल्याला पुन्हा रंगवायचा नसतो. नाही नाही, कोणतंच पात्र कधीच अपयशी नसतं रे. कदाचित तेव्हाच ते कथानक, ती परिस्थिती आपल्याला अपयशी ठरवतो. आपण आपली भूमिका चोख रंगवत असतो रे, पण नियतीने केलेल्या परीक्षणानंतर आपल्याला पुन्हा एकदा वेगळ्या स्पर्धेत उतरावं लागतं. ती देखील एक वेगळी भूमिका आहे. वेगळी कथा, वेगळे प्रसंग. मान्य करतोच नाही सर. मग येणाऱ्या वेगळ्या प्रसंगात भूमिकेतलं वेगळं पण का नाही सांगता येत रे तुम्हाला? म्हणजे असं निराशवन काय बोलतं बघ, इंदास बघ माझ्यासारखं बघ. अरे माणसाला कसं असं संकुचित राहू नये. जे मनात काय असेल ते बोलून टाकी. अरे काय आता शेवटच्या घटका आहेत, मग गोळ्या येतील, कधी येतील, गोळ्या घालतील, ठार करतील, काय करणार? बोलून टाक शेवटची इच्छा. जाऊ दे, मला नाही वाटत तुझी काही शेवटची इच्छा असेल. मला फार थकवा जाणवतो. तुझी काही हरकत नसेल तर मी वामकुक्षी घेऊ शकतो का? झोपू शकतो का? झोपा तुम्ही, माझी काही हरकत असणार आहे त्यात. बर, मी झोपण्याचा प्रयत्न करतो. अरे वा, अरे बाहेर पाऊसही बरसायला लागलाय. तो बाहेर बरसतोय म्हणजे आता आताही शिरेल, चांगली लक्षण. अरे हे असं खोलीत गुदमरण्यापेक्षा ना पाण्यात गुदमरून प्राण सोडली. हे समज, हे पावसाचं पाणी हळूहळू आत आलं, हळूहळू पायापर्यंत पुस, हळूहळू गुडघ्यापर्यंत, हळूहळू कमरेपर्यंत, हळूहळू गळ्यापर्यंत. मग सप्रे काका, ओ रे ताल मिले नदी के जल. त्याचं काय ना, रात्री
सतत कोणत्या ना कोणत्या तरी भोवऱ्यात अडकलं जातं. मनात असंख्य भोवरे फिरत असताना आपण कोणत्या भोवऱ्यात अडकले जाऊ आपल्याला सुद्धा कळत नसतं. अभिमन्यू सारखे या चक्रव्यूहात आपण पुरते फसतो. मग आईच्या गर्भात असताना होणारे ते गर्भसंस्कार, बाहेर येऊन ते जग पाहण्याची धावपळ, जन्माला येताच नाव गाव नाती प्रत्येक गोष्ट चिकटली जाते कुत्र्याच्या गोचिडीसारखी. मग जगाच्या या प्रवासात संस्काराची झोळी घेऊन एखाद्या भिक्षुकासारखं फिरावं लागतं. तितक्यातच कुणीतरी दुरून आपल्याला हाक देत असतं. हाक देणारा हा आवाज आपल्या ओळखीचा असतो, पण लांब दिसणारी ती प्रतिमा पुसट. जसं आपण त्या पुसट दिसणाऱ्या प्रतिमेच्या दिशेने धाव घेत असतो तसं ती आपल्याला स्पष्ट दिसू लागते. मग नजरेसमोर येते ती आपलीच प्रतिमा आणि पाठी वळून बघतो तर आपलंच मन सजलेलं दिसतं. मग कळतं की साथ घालणारा तो आवाज आपलाच होता. तो आपल्याला बोलवतोय म्हणजे आता आपलं अस्तित्व संपून आपला प्रवास देखील आतृप्त आत्म्याच्या रांगेत उभं राहून करायचंय. इच्छा आकांक्षा मारून जीवनाचा त्याग केलेल्या प्रत्येक प्रेताच्या ढिगाऱ्यातून स्वतःची एक वाट तिथेही निर्माण करायची आहे. म्हणजे संघर्ष इथेही आहे आणि तिथेही. मरणानंतरही तीच दशा. काय चाललंय? हो सोडा मला. हो सोडा म्हटलं ना मला. मी काही नाही केलं. हो मला सोडा ना. तुम्ही पाया पडतो तुमच्या. मला सोडा. मी खरंच काही नाही केलं. हो मला मरायचं नाही आहे. हो मला जगायचं. हो सोडा ना मला. मला खरंच जगायचं. हो माझ्या घरी माझे आई वडील आहेत. ते माझी वाट बघतात. हो माझी बायको आहे ती माझी वाट बघते. सोडा ना मला. हो मला मरायचं नाही. हो हो कुठे घेऊन जाताय मला? हो मला तुमच्याबरोबर यायचं नाहीये. मला जगायचं. हो सोडा ना मला. तुला त्या प्रेतांच्या ठिकाणातून चालायचंय. 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 मला जगायचं. तुला त्या मरायचं नाहीये. मला जगायचं. मला मरायचं नाहीये. मला जगायचं. हो सोडा मला. हो सोडा म्हणजे काय मरायचं. सोडा मला. हो सोडा मला. हो सप्रे काका. हो सप्रे काका उठा ना. हो सप्रे काका उठा ना. हो सप्रे काका मला कुणीतरी नाही आलं. हो सप्रे काका मला मरायचं नाही. हो सप्रे काका मला जगायचं. हो सप्रे काका उठा ना. हो सप्रे काका मी खरंच काही नाही केलं. मला ते घेऊन जाते. हो सप्रे काका तेव्हा मला न्यायला आले. तो सप्रे काका मला मरायचं नाही. हो मला जगायचं. सप्रे काका हो तेव्हा इथेच. वा म्हणजे तुझ्या भीतीने तुला मोकळा केलं. म्हणजे तू आता मोकळा फिरू शकतोस आणि मी सुद्धा. हे सोड मला. आत्मा प्रेत स्वर्ग कधी ना कधी गोष्टींना सामोरं जायचं. पण मग माणूस मृत्यूला एवढा का घाबरतो? कदाचित मृत्यू कधी कुणी पाहिला नसेल म्हणून. जन्माला येण्याचा सुखद अनुभव मृत्यूमध्ये नसतो. कारण अंतानंतरचं जीवन काय असू शकतं. माणूस यातच गुरफटलेला असतो. अरे पण मी का मृत्यूला घाबरतो? संसाराच्या मोहपाशातून मुक्त होण्यासाठी मृत्यू हा अंतिम पर्याय असं तिला सांगणारा मी आणि मीच नाही. कदाचित जगण्याची आसक्ती मला माझं मतपरिवर्तन करण्यास भाग पडत असेल. अरे पण तिच्यापासून वेगळं होण्यासाठी अथक प्रयत्न करणारा मी तिच्या आठवणीत का रमतोय? नाही म्हणजे माझ्या दडलेली खरी उत्कट भावना ही आहे जी मला आता कळली. म्हणजे कालपर्यंत माझ्या मतांवर माझ्या तत्वांवर जो ठाम होतो तो मी नव्हतो. म्हणजे आता जो आहे तो मी आहे. नाही जर काल मी नव्हतो मग आता मी कसं असेल? मग कोण आहे मी? कोण आहे? कोण आहे मी? कोण आहे? कोण आहे? सप्रे काका. सप्रे काका. सप्रे काका मला खूप भीती वाटते. सप्रे काका. नाही
मी आहे. सप्रे काका मला इथून निघायचं. सप्रे काका काय बोलतो? तुला खरंच निघायचंय? नाही मला बरं वाटतं जरा. बरं थोडंसं बरं वाटतं. म्हणजे मी त्या बंधनातून मुक्त होऊन मी थोडंसं या बंधनात आलो, पण बरं वाटलं. त्याच्यात तिकडे सगळी बंधनं इथे जाऊ नका. त्या म्हाताऱ्या माणसाला लय बंधन. हा फरक थोडासा वेगळा आहे, पण जाऊ दे. हे बंधन तो प्यार का बंधन. काका आपण पुन्हा एकदा ट्राय करूया का प्लीज? हो करूया. मगाशी प्रयत्नार्थी परमेश्वर झाला रे, पण कोणी नाही धावले आपल्या हाकेत. कसे धावतील? 33 कोटी आहेत ते. तुझा करत भांडत असतील. आयला सगळीकडेच घोळ घालून ठेवला यांनी. बरोबर. घ्या बाकीच्यांचं बरं आहे हो. त्याचा एकच कुणी तरी अहो साधा मिस्ड कॉल दिला तरी धावून येतात. आणि आम्ही आपल्या इथे कोकलतोय तरी कुणी नाही धावणार आहे आपल्यासाठी. चला अहो कुणी नाही धावणार आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी धावावं लागणार आहे इथे. नाही धावलं आपल्यासाठीही कोणीतरी धावलं. हा धावलं. तुला नाही कळलं, मला कळलं. धावलं. जेव्हा तुझ्यावरती मृत्यूचा सावट चालून आला तेव्हा त्याला यातून तुला मुक्त केलं. म्हणजे त्याने दिलेला हा पहिला संकेत आहे. म्हणजे आता आपल्याला दुसरा संकेत शोधावा लागेल. चल देतो तो संकेत. चल दुसरा संकेत शोधा. उठ दुसरा संकेत. हो कुणी आहे का? हो का बाजू ठेवला आम्हाला इथे? आहे का कुणी? हो कुणी आहे का इथे? हो सोडा मला. हो का बाजू ठेव? हो कुणी आहे का इथे? अहो आहे का कुणी? सोडा मला. हो का बाजू ठेवला आम्हाला इथे? अहो आहे का कुणी? सोडा मला. हे दम लागला. एवढ्यातच जमलात? कोण जमलं? सप्रे जमलं? सप्रे जमूच शकत काय? सप्रे कसे करत? सप्रे कोण? मी जम. बरं मग मी जे तुला आता सांगितलं ते तुला आता करावं. म्हणजे नेमकं काय करावं लागेल? काय करते नेमकं? आता आपण नाचायचं. हो वेळ लागलाय का तुम्हाला? हा असं बोल. वेळ लागलाय. आय एम नॉट फूल एज यू. समटाइम्स यू हॅव टू बी फूल ॲट लीस्ट फॉर अदर्स. Others have considered me fool. मग तू फुल मी फुल. चल काय ते करूया. फुल काय ना हे आम्ही म्हातारी माणसं आहे ना, नाना पार्कात भेटलो ना, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काहीतरी एक्सरसाइज करतो. तुझ्या म्हातारपणी उपयोगी येतील तर शिकून घे. काय नाही सोपं सगळं सोपं आहे रे. जमलं तरी येतं. चल शिकवतो. चल हा मोठा श्वास घ्या. हा माझ्या मागून म्हणायचं. सोपं आहे. हा पोझिशन घे ना. पोझिशन. चल. ए पुनवनी चावनी मावनी. एक पुनवनी हा बोल. एक पुनवनी चावनी मावनी. एक पुनवनी हा. एक पुनवनी हा. बे पुनवनी हा बोल. एक पुनवनी हा. बे पुनवनी हा. एक पुनवनी चावनी मावनी. एक 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 पुनवनी हा. हे दमला. पांडुरंगा उचल रे सगळं. खरंच सप्रे काका. हो अशा ह्या अवस्थेत आपण नाचलो यावर कुणी विश्वासही ठेवणार नाही. जाऊ दे रे. आता थोडंच आयुष्य राहिलं. जेवढं राहिलं तेवढं जगून घ्या. कधी येतील गोळ्या घालतील ठार करतील काय करणार जगून. आणि काय रे दमला म्हणून कोणाला विचारतो? मला? अरे तुझी तर आता ओपनिंग सुरू झाली आहे, पण माझ्या बरोबर असणाऱ्यांच्या बऱ्याच जणांच्या विकेटही पडल्या, पण अजूनही सप्रे नावा. बरोबर आहे तुमचं. जायला आमची ओपनिंग असूनही आम्हाला इथे खेळता येत नाही. मग नेट प्रॅक्टिस करायची. अरे म्हणजे माणूस हा अनुभवातूनच शिकत असतो ना रे. हो पण बघून बघून तर कुणी आपल्या आयुष्यात सचिन होत नाही ना. आमचं तर आगर का झाला इथे. म्हणूनच तर घरात त्यांचं बोलणं ऐकावं लागतं सतत. हा वो तो कहाणी घर घर की है. चालतं आणि चालवून घ्यावंच लागतं. काय चालतं आणि का चालवून घ्यावं? प्रत्येक वेळेस तडजोड करून आयुष्य का जगावं? अरे तडजोडीलाच तर आयुष्य. मला नाही जमणारी तडजोड. आणि का करावी तडजोड? कुणासाठी?
स्वतःच्या पोटाला पीळ मारून उपाशी राहतो रे मायबाप, त्याला म्हणतात तडजोड. अचानक घरात आलेल्या पाहुण्यांना स्वयंपाकघरात वरण भात खाऊ घालते आणि स्वतः मात्र पाठपोरी उभी राहून आहे ना भांड्यातच खरवून जेवते. त्याला म्हणतात रे तडजोड. आणि तडजोड म्हणजे काय रे? नात्याला तडा जाऊ नये म्हणून केल्या जाणाऱ्या त्यागालाच तर तडजोड असं म्हणतात ना रे बाळा. पण ते नातं कधीच टिकणारं नसेल, तुटलेलं असेल तर त्याला काय म्हणावं? नाही नाही, कोणतंच नातं कधीच तुटत नाही रे. हा, आईच्या गर्भातून निघाल्यावर बाळाशी जोडलेली ती नाळ तुटते रे, पण तिच्या स्तनातून निघालेल्या दुधाच्या धारेने एक नवीन नाळ त्याच्या रक्तात पुन्हा जुळते. आणि बाळ कितीही मोठं झालं ना, ती आईच्या दुधाचं कर्ज इथे कोणालाच फेडता येत नाही. आणि त्या नात्यात आपली सहचारणी असेल तर ही देखील आपली आईच असते. हा, ती देखील आपली आईच असते. प्रेमाचं नातं जर खरे असेल आणि नजरेने बांधलेली ती गाठ जर गच्च असेल ना, तर खरं तर ती ताणल्यावर तुटत नसते, तर ती आणखीनच गच्च होत. आणि खरंच नातं जर अतूट राहावं असं जर तुला वाटत असेल ना, तर कधीतरी आपल्या रागाला, आपल्या शब्दांना इथे आवरावं रे. कारण संसार म्हणजे तारेवरची कसरत आहे, इथे एकमेकांना सावरावं. काका, समजा तिथे तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या मिसेसना काही फरक पडेल का? काय फरक पडणार नाही तिला. अरे उलट बरंच वाटेल तिला मी गेलो तर. हो, असं का म्हणताय तुम्ही? अरे पंचारती घेऊन उभीच राहिली असेल माझ्या स्वागतासाठी. अरे ती कधीच गेली आहे ढगात. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना. आय एम सॉरी. डोंट बी. आणि मला आवडेल तिच्याबरोबर ढगात संसार करायला. खूप प्रेम करायचं त्यांच्यावर? अजूनही करतो, अजूनही करतो. कारण माणूस संपला तरी प्रेम संपत नाही. हा, आता फक्त आमच्यामधलं अंतर वाढलंय. या आकाशाच्या पोकळीतही मावणार नाही ना इतकं प्रेम मी तिच्यावर. आता अधनमधनं येते माझ्याशी गप्पा गोष्टी करायला, कारण हल्ली माझ्या मुलांना वेळ नाही ना माझ्याशी बोलायला. मग ती येते, माझी चौकशी करते. काय हो जेवतो ना? हे काय काय कशाला आली तू? नको त्यावेळी चौकशी कसल्या करते. हा हो, जेवतो मी, वेळेवर जेवतो, गोळ्याही वेळेवर घेतो. हो, वॉकलाही जातो सकाळ आणि जेवणानंतर शतपावली. अरे एक दिवस जरी शतपावलीचा चुकला ना तर अशी अशी रुसते आणि असे गाल असे फुटतात. मग मला त्याने हिचा रुसवा मोडून काढायला लागतो. हे कुठे गेली? वर काय वर हे उठ उठ बांधून ठेवतील. उठ येतील. उठ उठ म्हणते उठ. हे राघवाचे म्हटल्याला हस 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 हारगडी दिसते मध्ये राघवल्या. हे नको हस हस हे हस 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 दाढी लाव हे हस हे हसली हसली हसली. हे ऐक ऐक, तुझ्यासाठी नळुंगे हा रुसण्याचा बहाणा, अबोलात दडला शब्दांचा खजाना, ओठांमध्ये तू कैद केले तुझ्या नाजूक शब्द फुलांना, तुझ्या नाजूक शब्द. रे लाडली लाडली गेली बाय गेली बाय गेली बाय. काका, तुमच्यात कधी वाद व्हायचे का? वाद व्हायचे का कधी तुमच्यात? वाद ते न झाल्याशिवाय दिवस अपुरा वाटायचा. म्हणजे? अरे म्हणजे वादामुळे तर प्रेम वाटतं वेड्या. वादामुळे प्रेम वाढतं? हा, वादामुळे प्रेम वाटतं. तुला सांगतो, प्रेमाचं तर तुला मोजमाप करायचं असेल ना तर त्याला वादाच्या तराजूतून मोजावं, तेव्हा खऱ्या प्रेमाचं वजन कळतं. पण त्या वादाचं कधी स्फोटात रूपांतर झालं तर? नाही 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 नाही. खरं तर न झालेला संवाद हा स्फोटात रूपांतर घेतो आणि वणवा पिटवतो. त्यापेक्षा हे वादामुळे अदनमधनं झालेले हे छोटे मोठे संवादाचे झटके बरे नाही का? आणि कसं असतं ना, असं हे साठवून ठेवलं ना की ते उफाळून बाहेर निघतं. म्हणून ना असे अदनमधनं छोटे मोठे वाद हे करायचेच असतात. पण संकटाचं वादळ जेव्हा घरात शिरतं तेव्हा काय करायचं?
संकटाचं वादळ. बाळा, संकटाचं वादळ इथे घराघरात शिरतं आणि उद्ध्वस्त झालेल्या घरामध्ये चुलीसाठी सरपणही तेवढं ठेवत. ही येणारी वादळ, ही येणारी संकट ही देखील आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी ठेवून जात असतात. आपण फक्त आपले हात असे करून उभं राहायचं आणि आपल्या ओंजळीत जे मावेल ना ते आपलं मानायचं आणि पुन्हा नव्याने घंटा शिवायला घ्यायचं. वाहून गेलेली स्वप्न पुन्हा नव्याने वेचायची. खरंच बाळा, आयुष्य हे कधीच सरळ नसतं रे. काका, का कधी ते सरळ नसतं? कारण सरळ जाणार किती सरळ जाणार रे, शेवटी तेही चुकणार. अरे इथे शब्दांनाही अर्थ येण्यासाठी रस्व आणि दीर्घमध्ये वळावं लागतं, तेव्हा कुठे त्या शब्दांना अर्थ येतो रे. मग आयुष्यालाही असा अर्थ हवा असेल ना तर त्या वेळेला वाकडं हे वळावंच लागतं. मग वळणावर झालेल्या अपघातात घाव घेऊन तसंच जगावं लागतं. हो, जगावं लागतं. कारण टाकीचे घाव सुटल्याशिवाय जसा दगडाला आकार येत नाही ना, तसंच आपल्या आयुष्याचंही आहे रे. घाव हे सोसावेच लागतात. अहो, पण प्रत्येक वेळेस पुरुषांनीच का सोसावे हे घाव? कारण पुरुष हा दगड असतो. दगड असतो पुरुष. आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना जेव्हा निर्भयपणे सामोरं जातो ना, तेव्हा दगड असतो पुरुष. घरावर आलेल्या कठीण प्रसंगात खचून न जाता, डोळ्यात टिपूस न पाझरता एखाद्या पहाडाप्रमाणे उभा राहतो ना, तेव्हा दगड असतो रे पुरुष. कारण या दगडाला जेव्हा पाझर फुटेल ना, तेव्हा अख्खं घर वाहून जाईल. आणि या जाणीवेतून डोळ्यात धरण बांधतो ना, म्हणून दगड असतो पुरुष. व्हावं लागतं दगड आणि सोसावे लागतात अनेक वार. गाव घेऊनच सुखदुःखात एक क्षण जगावे लागतात चार. व्हावं लागतं दगड बाळा, व्हावं लागतं. आज माझ्या बोलण्याने या दगडाला पाझर फुटावं आणि साचलेल्या अश्रूंनी पायी माझ्या तळसाचा. लग्नाला 3 वर्ष झाली, पण अजूनही नातं जुळत नाहीये. अपेक्षांचं ओझं असेल तिचं, हे तुला आता पेलवत नाही. संपलंय प्रेमाचं नातं आता. माझ्यातील उणीवाती दावत आहे. जिथे प्रेम संपतं तिथे व्यवहार उरतो, म्हणूनच तर ती आता हिशोब सारा लावत आहे. संशयाच्या वादळात ती सारं घर उद्ध्वस्त करते. कारण तिच्या मनातील शीड अजूनही वादळात गोल गोल फिरते. आयुष्याच्या या रथात तिने बदललेत अनेक मुखवटे. सांग कोण आहे असा की ज्याने नाही पाहिले रे असे दुखवटे. तिच्या या अशा वागण्याचा माझ्या आई वडिलांना त्रास सहन करावा लागतो. माझी उगाच चिडचिड होते आणि तिचा सगळा राग त्यांच्यावर निघतो. त्यांना का म्हणून शिक्षा देतेस? हा सतत मनाला असं वाटून जातं की आमच्या नात्यात दुरावा ते निर्माण करतात. अरे ज्यांनी तुला त्यांच्या नाळेशी मानलं, ज्यांनी तुला तुझी ओळख निर्माण करून दिली, ते का म्हणून तुझं नातं तोडू पाहत असतील? उलट ते तुझं तुटलेलं नातं जुळवू पाहत असतील. पाहतोय मी ती रोजची संध्याकाळ, वादाची, उपहासाची, आईच्या पंखातील हरवलेली ऊब ती. खरं तर कोणतीच आई तिच्या पिल्लांना तिच्यापासून दूर लोटत नसते रे. पंख फुटलेल्या पाखरांनाच घरात पुन्हा येण्याची ओढ दिसत नसते. पंखात बळ आल्यावर का पुन्हा घरट्याची लावं? काडी काडीने जोडून इथे नवीन घरट का नाही बांधावं? बांध खुशाल तू इथे नवी घरटी, पण तुझ्या आई वडिलांनी घ्या फिरावी का रे हातात घेऊन करटी. मला इथून निघायचंय. हे पळवाट शोधतोयस बघ तू. वाट हरवलेला पळवाट कसा शोधू शकतो? पळतोयस तू तुझ्या जबाबदाऱ्यांपासून, कर्तव्यापासून. हे बघा, मी पळालेलो नाहीये. आपण एक काम करूया, आपण इथून निघूया. आताही तू मृत्यू बस. हो, वेळ लागले का तुम्हाला? का मारणार एवढं प्रेम करताय? जगण्यावर प्रेम करणारा माणूसच मारण्यावर प्रेम करू शकतो रे. हे बघा सप्रे काका, हो आपण प्रयत्न केला तर आपण आता इथून निघू शकतो. अरे मरणाच्या पायरीवर कसले जगण्याचे प्रयत्न करतोय सप्रे काका? मला जगायचंय हो. मला भरायचंय रे, मला भरायचंय.
रे तुम्ही? तुम्हाला कशी काय आजूबाजूची माणसं दिसते? आणि आता किती वेळ कुरतडायचं शोधायचं? बस रे बस, चल निमूटपणे जाऊन त्या सरणावर झोपी. कारण तिथे मिळणारी झोप आहे ना आपल्या बिछाणावर मिळत नाही रे. शांत झोप लागते. काका नका ना असे मृत्यूबद्दल बोलू, मला भीती वाटते. मित्र आहेस तू पण कुठं आहेस? पण नाही, मला मरायचंय. कोणाले या या जिवंत काळात चिंगड्या चिंगड्या करा माझ्या शरीराचं. चिल्ला रहा है रे? मरने की बड़ी जल्दी है तुझे? कौन चिल्ला रहा है? मैं का चिल्ला रहा है? ये चिल्ला रहा है ये. हो सप्रे हो असं काय करताय? अहो आता 2 मिनिटं इथं तुम्ही बोलत मला माझा एके औषध चिल्लक ठेवू नका. माझ्या चिंजड्या करा, मला आग लावणी हो. असं अचानक माझ्यावर काय ढकलता? मी खरंच काय नाही. अहो मी खरं सांगतो, मी खरंच काय नाही बोललो. खोटं बोलतोय हा, चक्क खोटं बोलतोय. हा आत्ताच बोलत होता मला मरायचंय, मला माझ्या जगण्याचा कंटाळा आला, माझ्या बायकोचा कंटाळा आला, माझ्या आई वडिलांचा कंटाळा आला. मी याला जगण्याची अनुभूती म्हणजे काय सांगत होतो. आणि जगण्याला आयुष्य खूप सुंदर होतं, पण हा बोलतो मला मरायचंय. हा आणि हा मगाशी तुम्हाला आतंकवादी माझी बायको येते, मला काय वाटतंय माझी केस पण हा मगाशी तुम्हाला आतंकवादी बोलला. तुम्हाला ह्याला जागा ह्याला मारायचंय. मी खरंच काही नाही केलं. माझा ऐका माझा ऐका हो. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी खरंच काय नाही केलं. हो बघत ना तुम्हाला ते हो ते गेले बघा, ते पकडत त्यांना ते गेले. जाएगा वो. चलते कुसे ये इतना चिल्ला रहा है? साले एक कॉल आने की देरी है. सारी की सारी को लिए यहीं पे ठोक दूंगा. हो नाही हो, मी खरंच काय नाही केलं. खरंच तुमचा काहीतरी गैरसमज झाला. थोडा मी पाया पडतो. अहो मला मारायचं नाहीये, मला जगायचं म्हणून खरंच. अहो मी खरंच आई बाबा हो माझे आई बाबा. जब मौत नजदीक आती है ना तो पूरी की पूरी फैमिली दिखने लगती है. हो नाही हो, हे बघा हो तुमच्या मागे माझे आई वडील हो. मला सोडा ना, मला ती बघायची आहे त्यांची. सोडा मला ती बघायची. हे सोड चल. ए बुड्ढे तुझे भी ठोक दूंगा. डोळ्यात जाईल माझ्या. काय चाललंय? सांगतो काय चाललंय. हे तुझे आई बाबा सकाळी नाना नानी पार्कात भेटायचे रे. खूप गप्पा रंगायच्या आमच्या. पण काही दिवस यांचं येणं बंद झालं, मग आमच्या गप्पा रंगायच्या थांबल्या ना. मग मी या मुलांकडे चौकशी रे काढा हे कोणी आतंकवादी वगैरे नाही का, आपल्यासारखे सामान्य माणसं. हा पोरगा तिथे झाडू मारतो आणि हा जॉगिंगला. हे यांनी मला हे सगळं सांगितलं तुझं. काय रे, ज्या आई वडिलांनी तुला लहानपणी खेळायला बागडायला सोडलं त्यांच्या उतार वयात तू त्यांना बंधनात ठेवतो. इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, कोणाशी बोलू नका, सगळी बंधनं करत असते. अरे खरं तर आहे ना, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं रे बाळा. लहानपणी कसं बाळ दुडू चालतं, म्हातारपणी ना ते लटपटत असतं. आणि अशा वेळी ना तुमच्या आधाराधीनता गरज असते रे. आणि अशा वेळी तुम्ही त्यांचा हात सोडता. अरे बाळाला ठेच लागतात, आईचा कंठ दाटून येतो रे. आणि ज्या आई वडिलांनी तुमच्यासारखी त्यांचे अश्रू वाया घालवले, त्यांचे आटलेले डोळे आता तुम्हाला नाही दिसत का रे? काल माझ्या बाप तडजोड करी, उद्या कोण घडी नाही ना हो. पोरा विसर पडला ज्याने फोडीला त्यासाठी टाक. कसं काय एवढ्या लवकर आई वडिलांच्या कष्टाचा तुम्हाला विसर पडतो? मग मीच मानेंना भेटलो. मग हे असं रचलं आम्ही, कट केला आम्ही. त्यांच्या बंधनाची जाणीव आम्ही तुला बंधनात निर्माण करून दिली रे बाळा. कसं वाटलं बंधनात राहून? ये बंधन तो प्यार का बंधन. अरे आपण कुठे लांब नाही होता. तुझ्यात
बाबा बाबा मला माफ करा. तुम्ही काय रे ओव्हर ऍक्टिंग गोली मार काय बघ उठा माझ्या काय वरती वरती आहे उठा माझ्या काय उठा माझ्या ये इथे उठा माझ्या काय ओव्हर ऍक्टिंग करते एक कॉल आणि कोण कॉल करणार सप्रे काका पुन्हा भेटू पण अशा बांधलेल्या रात्री नाही मोकळ्या रात्री तुमच्या शब्दांची ऊब घ्यायला.